खास वेळामावस्याला बनवली जाणारी गरगट्टा भाजी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आपण बघणार आहे गरगट्टा भाजीची रेसिपी. त्यासाठी मी इकडे पालक घेतली आहे, हरभरा भाजी घेतली आहे आणि चाकवत भाजी घेतली आहे, माठ आहे आणि इकडे ह्यामध्ये घेवडा आहे, गाजर आहे, बोर आहे, शेंगदाणे आहेत, तुरीचे छोले आहेत आणि हरभरा आहे, डहाळे आहेत आणि घेवडा पण आहे. आणि त्यानंतर डाळीमध्ये मी 2-2 चमचे डाळी घेतली आहे, ज्यामध्ये तूर डाळ 2 चमचे आहेत, मूग डाळ, हिरवी मूग डाळ आहे आणि मटकीची डाळ आहे आणि चवळी आहे. ह्या सगळ्यांना स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायचं आहे. कमीत कमी 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळ अगदी मऊ शिजली पाहिजे. त्यासाठी मीठ आणि हळद ॲड केलेलं आहे आणि कुकर लावून 3 शिट्टी घेतलेलं आहे. त्यानंतर मी इकडं दुसरं वाटण बनवायला घेतलं आहे, जे म्हणजे मिरची, जिरे आणि लसूण याचं वाटण बनवून घ्यायचं आहे, जे भाजीमध्ये आपण ॲड करणार आहे. ह्याच्यानी खूप छान चव येते आणि सुगंधही येतो भाजीला. त्यानंतरनं डाळ शिजल्यानंतर आपण त्यामध्ये जे आपले हे बोर आणि जे जिन्नस आहेत आपले कच्चे, ते ॲड करायचे आहेत. मग त्यानंतर भाजीला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. सगळी जास्त भाजी ॲड केल्याने मग ती कुकरमध्ये मावणार नाही. त्यानंतर आपलं जो मिरचीचा ठेचा बनवला होता तो ॲड करायचा. भरपूर मिरची घ्यायची, जेणेकरून चटपटीत भाजी होईल. त्यानंतर इकडे फोडणीसाठी भाजी शिजल्यानंतर मी 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल थोडं जास्त घ्या. त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचे, कच्ची ठेवायची नाही अजिबात, नाहीतर मग पूर्ण चव बिघडते भाजीची. व्यवस्थित लालसर होऊन तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण ठेचून घालायचा आणि कढीपत्ता घालायचा. माझ्याकडे नव्हतं कढीपत्ता म्हणून मी ॲड नाही केलं. कढीपत्ता घालायचा आणि लाल तिखटही ॲड करू शकता, पण मिरची भरपूर आहे त्यामुळे लाल तिखट ॲड नाही केलं आहे. आणि फोडणीला असा तडका द्यायचा आहे आणि त्याला 5 मिनटं झाकण ठेवून गॅसवर मंद आचेवर ठेवायचं आहे. आणि बघू शकता इकडं बाजरीची भाकरी अगदी परफेक्ट बनवून तयार आहे. अशीच त्याला शेंगाची पोळी बनवली जाते. ह्या सणाला बाजरीची भाकरी, पुरणाची पोळी बनवली जाते आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दिला जातो शेतामध्ये जाऊन. असं पारंपरिक रित्या सण साजरा केला जातो सोलापूर आणि अनेक भागामध्ये महाराष्ट्राच्या. आणि असे छान छान रेसिपीज पाहण्याकरिता आम्हाला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग.